जिल्ह्यात चारही पालिकांमध्ये 68.97% मतदान, 2,25,000 मतदारांपैकी 1,55,000 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। सर्वात जास्त महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। तळोदा पालिकेत सर्वात जास्त म्हणजेच 72.8% मतदारांनी, नंदुरबार पालिकेत सर्वात कमी 67.58% इतके मतदान झाले आहेत। चारही नगरपालिकांमध्ये कुणाची सत्ता येते, नगराध्यक्ष कुणाचा येतो यासाठी 21 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल। नंदुरबार येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी 4 वाजेनंतर मतदारांच्या रांगा लागल्या। 5:30 वाजेला मतदान केंद्राचे प्रवेशद्वार पोलिसांच्या मदतीने बंद करण्यात आले। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत वेळ असली तरी मतदान उशिरा सायंकाळपर्यंत सुरू होते। पालिका निवडणुकीत सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली। सकाळी मतदान केंद्रांवर पाहिजे तशी गर्दी दिसून आली नाही। दुपारनंतर गर्दीचा फ्लो वाढला। शहरातील विविध केंद्रांमध्ये 4 वाजेनंतर गर्दी झाली। मतदान केंद्रांवर काही ठिकाणी रस्त्यांवर रांगा लागल्या होत्या। शहरातील विविध केंद्रांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती। 5:30 वाजेनंतर प्रवेशद्वार बंद केल्यानंतर आज जेवढी लोक होते तेवढ्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला। दुपारनंतर गर्दी वाढत असल्यावर उमेदवार एकमेकांच्या विरोधात वादविवाद करत होते, तसेच प्रतिनिधींमध्ये देखील बाचाबाची झाली। शहरातील अनेक ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये EVM मशीन नादुरुस्त होत होते। ते दुरुस्तीसाठी स्पेशल पथक नेमण्यात आले होते। काही ठिकाणी नवीन EVM मशीन देण्यात आले। मतदारांना मात्र बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले। एकूणच जिल्ह्यातील नगरपालिकांची निवडणूक किरकोळ वाद वगळत शांततेत पार पडली।